नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 27 जानेवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या भागामध्ये आज संध्याकाळी एक स्ट्रॉंग WD म्हणजे त्याला आपण पश्चिमी आवर्त म्हणतो, हा पश्चिमी आवर्त दाखल होणार आहे. या पश्चिमी आवर्तामुळे मात्र देशभरातील बहुतांश भागामध्ये जो वातावरण असेल त्या भागामध्ये चेंज होण्याची ही दाट शक्यता आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्येही एक स्ट्रॉंग WD आला होता. या स्ट्रॉंग WDमुळे उत्तर भारतातील बहुतांश जे राज्य असेल त्या ठिकाणी बर्फवृष्टी, काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. तसाच याच पद्धतीचा हा WD आहे, मात्र काही प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण असेल ते थोडंसं कमी असेल. मात्र या WDमुळे जम्मू असेल, लेह लडाख असेल, श्रीनगर असेल, याचबरोबर हिमाचल प्रदेश असेल, पंजाब, हरियाणा या भागामध्ये वातावरण पूर्णतः बदलणार आहे. तसेच मध्य प्रदेश असेल, राजस्थान, महाराष्ट्राचा बहुतांश भाग या भागामध्ये या WDच्या प्रभावामुळे थंडीमध्ये कमी होणार आहे. याचबरोबर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. राज्यामध्येही काही ठिकाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या WDच्या प्रभावाने पाहायला मिळण्याची शक्यता. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण विचार केला तर बंगालचा जो उत्तर भाग असेल म्हणजे बिहारचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी एक सिस्टम प्रणाली तयार झाली, सायक्लोन सर्क्युलेशन आहे. याचबरोबर दुसरं सायक्लोन हे राजस्थान या ठिकाणी. तसे या सिस्टम प्रणालीमुळे अरबी समुद्रामधून ही वारं हे राज्यात दाखल होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामधून ही राज्यात वारं हे दाखल होत आहे. त्यामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल, गोवा असेल, या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, धुळे, जळगाव या भागामधून वाऱ्याचे डिस्कंटिन्युटी तयार झाली. या भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर आपण आजचा दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा जर विचार केला, राज्यात कोणत्याही ठिकाणी जे मिनिमम टेम्परेचर थंडी आहे ती 10 डिग्रीच्या खाली नाही. जी थंडी आहे 13 ते 14 डिग्री सेल्सिअसच्या वरतीच पाहायला मिळते. तापमानात हळूहळू आता वाढ पाहायला मिळतात. सर्वप्रथम जळगावचा जर विचार केला, जळगावने 15, याचबरोबर नाशिक असेल 13.4 डिग्री सेल्सिअस, संभाजीनगर 15.3 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 17.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अकोला 16.36 डिग्री सेल्सिअस, अमरावती 13.9 डिग्री सेल्सिअस, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा असेल या भागात जवळपास 13 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याचबरोबर विदर्भाचा दक्षिण भाग जर पाहिला म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर, याचबरोबर यवतमाळ असेल, तर संभाजीनगर, अकोला हा संपूर्ण भाग जर पाहिला, या ठिकाणी जवळपास टेम्परेचर हे 16 ते 17 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मराठवाड्यामध्ये बहुतांश जो दक्षिण भाग असेल म्हणजे कर्नाटकची मार्लेश्वर शेजारी असेल, याच्यामध्ये नांदेडचा दक्षिण भाग, लातूर, संपूर्ण जिल्हा आणि धाराशिव या भागामध्ये 16 ते 17 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. त्याचबरोबर संभाजीनगर असेल, जालना, बीड, त्याचबरोबर परभणी, आणि हिंगोली या भागामध्ये 15, काही ठिकाणी 15.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, सांगली, कोल्हापूर, साताराचा दक्षिण भाग असेल, तसेच सोलापूर असेल, या भागामध्ये तापमान सर्वाधिक जास्त पाहायला मिळालं. या ठिकाणी जवळपास 20 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंद झाली. याचबरोबर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, या ठिकाणी जवळपास 17, काही ठिकाणी 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पुण्याचा जो शिवाजीनगर असेल, शिवाजीनगर वेधशाळेमध्ये जवळपास 13.9 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. करमाळा जे सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 13.9 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचबरोबर संपूर्ण कोकण पट्टीचा जर विचार केला, संपूर्ण कोकणामध्ये तापमान हे जास्तच पाहायला मिळालं. काही ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस राजापूरमध्ये पाहायला मिळालं. याचबरोबर रत्नागिरीमध्ये 21.2 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये 21.1 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर डहाणू जो राज्याचा उत्तरेचा भाग असेल, कोकणाचा उत्तर भाग, या ठिकाणी 16.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर आपण भारत मॅपनुसार जर पाहिलं तर राज्यातील जळगाव असेल, तर संभाजीनगर, जालनाचा पश्चिम भाग, बुलढाणा, अकोला हा पट्टा असेल. याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग, पूर्व भाग असेल, अहिल्यानगर असेल, पुणे, सातारा, सांगलीचा पश्चिम भाग असेल आणि कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. मात्र त्या ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पाऊस नसेल, ढग येतील, काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मात्र हा पाऊस हा सार्वत्रिक नसेल. उद्या दुपारनंतर या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर या भागामध्ये चेंजेसही होण्याची दाट शक्यता. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाहिलं म्हणजे IMDच्या फोरकास्टनुसार जर आपण पाहिलं तर धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यापेक्षा संभाजीनगर असेल, जालना आणि परभणी या भागात लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता म्हणजे विजासह पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे. याचबरोबर नाशिकचा संपूर्ण भाग असेल आणि अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी कोणताही वॉर्निंग नाही. मात्र काही ठिकाणी असे असतील
त्या ठिकाणी फक्त लाईटनिंग थंडरस्टॉर्म होण्याची दाट शक्यता. राज्याचा इतरत्र भागाचा जर विचार केला, मराठवाडा असेल, त्याचबरोबर विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये कोणताही अलर्ट आपल्याला आयएमडीने दिलेला नाही. ते होतं येणाऱ्या 24 तास राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.